सगळ्या अपडेट्स आपण पाहणार आहोत, पण सुरुवात हेडलाईन्सने। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा रामबंधू निवडा। भारताने घेतला पहलगाम हल्ल्याचा बदला, पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त, भारतीय आर्मीकडून हल्ल्याची पुष्टी। भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वी, आर्मी आणि एअरफोर्सकडून संयुक्त कारवाई। पंतप्रधान कार्यालयातून ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह मॉनिटरिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाळही उपस्थित। तर ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयात बैठक। भारताने दहशतवाद्यांना नरकात धाडलं, भारताकडून केलेल्या हवाई हल्ल्यात 12 दहशतवादी ठार, दहशतवाद्यांचे अनेक ट्रेनिंग सेंटर्स उद्ध्वस्त। पाकव्याप्त काश्मीरमध्ये परिस्थिती बिघडली, बहावलपूरमधील रुग्णालयाबाहेर गर्दी, जखमींची संख्या वाढल्याची माहिती। भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर आणीबाणी जाहीर, नागरिकांमध्ये भीती। पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन, पाकने केलेल्या गोळीबारात 3 नागरिकांचा मृत्यू, तर भारताकडूनही चोख प्रत्युत्तर। ऑपरेशन सिंदूर हे अत्यंत योग्य नाव, सरकारला आमच्या दुःखाची जाणीव आहे। पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया। भारतीय लष्कराची सकाळी 10 वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद, ऑपरेशन सिंदूर बाबत भारतीय लष्कर देणार अत्यंत महत्त्वाची माहिती। भारताच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली चिंता, 2 देशांमधला तणाव लवकरच होईल कमी, जगाला संघर्षाची नव्हे शांततेची आहे गरज।